तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 2 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला दिसत असेल. म्हणजे सध्यामध्ये जे आपल्याला राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला 8 डिसेंबरपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर पाहायचं सध्या जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये आपलं जे आहे आज आपलं जे आहे राज्यातील हवामान फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. आज आहे 1 डिसेंबर आणि आज रात्रीसुद्धा आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहील आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्याला उद्याच्याला दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि सकाळी-सकाळी थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये कोणते आहेत ते जिल्हे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर उद्याच्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान, उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जो पावसाची शक्यता जी पाहायला मिळणार आहे, ती पावसाची शक्यता आपल्याला गोंदिया तसेच जे आहे अं, गोंदिया, नांदेड, पुसद, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर आणि सांगली, लोणार. तर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्याला सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या जो जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला सांगली, सोलापूर, लातूर आणि जे आहे नांदेड, हिंगोली, पुसद आणि अ, गोंदिया या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर उद्या सायंकाळपासून ते जवळ-जवळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे हा जो भाग आहे सांगलीपासून तर सांगली, सोलापूर, लातूर आणि जे आहे असेच हिंगोली आणि अ, तर जे आहे गोंदिया आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस फक्त याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला इतर भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जे फक्त ढगाळ वातावरण राहील. उद्याच्याला सुद्धा जे आहे तो ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर आणि जत, इंदी, सांगली, कोल्हापूर आणि निपाणी तसेच जे आहे सावंतवाडी, बेलगाव आणि कोकण या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्याच्याला मध्यरात्रीच्या दरम्यान उद्याच्याला कोकण भागामध्ये पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार आहे. सांगली तसेच सावंतवाडी आणि निपाणी या भागामध्ये आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे सायंकाळपासून म्हणजे उद्या दुपारच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे सावंतवाडी, निपाणी, सांगली, सोलापूर, पंढरपूर, जत तसेच जे आहे लातूर आणि नांदेड, हिंगोली आणि तसेच जे आहे गोंदिया या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो आहे इतर भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्हा, बीड जिल्हा, नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, मुंबई, पुणे या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता अजिबात आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते आपण आत्ताच या ठिकाणी आपण जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. त्या भागांची नावं आपण सांगितलेलं आहे. त्याच भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण भागामध्ये म्हणजे जसे सांगली जे आहे, सांगली, सावंतवाडी, निपाणी, कोल्हापूर आणि गोकक या भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यापासूनच राज्यामध्ये अवकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आज फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे राज्यामध्ये. आज कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळालेली नसेल. जर कुठे पाऊस पडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आज आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आताच आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे उद्यापासून ते जवळ राज्यामध्ये 8 डिसेंबरपर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे
उद्यापासून ते जवळजवळ म्हणजे 7 डिसेंबरपर्यंतच राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा जो सगळ्यात जास्त पाऊस राहणार आहे तो म्हणजे सोलापूर, नांदेड, लातूर आणि सांगली या भागामध्येच आपलं जे आहे या 7 दिवसामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 3, 4, 5 तारखेच्या दरम्यान पावसाचे अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता बाकीचे शेतकरी मित्र असतील की शेतकरी मित्र आमच्या भागामध्ये पाऊस कधी पडणार आमच्या भागामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, या 7 दिवसामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो सगळीकडे आपल्याला भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला फक्त जे आहे ज्या भागामध्ये आपण सांगितलेलं आहे त्याच भागामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यानंतर 4-5 तारखेदरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा, मालेगाव, नाशिक, पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 3 तारखेच्या नंतर आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला फक्त त्याच भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो आज काय राज्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही. आज रात्रीसुद्धा जे आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त उद्या उद्या सायंकाळपासूनच आपल्या म्हणजे उद्या दुपारनंतरच राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अजून 7 तारखेपर्यंत 7 डिसेंबरपर्यंत जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जसं की आपण आता उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे आणि उद्याच्याला जे आहे तुमच्या भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण अंदाज या ठिकाणी देत असतो. आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज सतर्क म्हणून या ठिकाणी आपण दिलेला आहे. आणि या उद्याचा हवामान अंदाजमुळं शेतकऱ्यांची काय आपली कांदे वगैरे जी झाकायची राहिली असेल, शेतकऱ्यांनी आपली कांदे झाकून ठेवीत. कारण की उद्यापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज का राज्यामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार नाही. फक्त उद्यापासूनच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान फक्त जो आपण भाग सांगितलेला आहे त्या भागामध्येच आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. फक्त गोंदिया भागामध्ये पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये काय विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला उद्याच्याला राहणार नाही. आणि त्यानंतर म्हणजे 3 तारखेदरम्यान विदर्भामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 तारखेदरम्यान पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. फक्त उद्याच्या दरम्यान फक्त सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली आणि गोंदिया या 4-5 जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. आणि इतर भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि 3 तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढेल. पावसाची शक्यता आपल्याला 3 तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्र म्हणजे सगळीकडेच आपल्याला जे आहे भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता शेतकऱ्यांसाठी एक हवामान अंदाज. तर आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला आहे 2 डिसेंबर आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये दुपारनंतर पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान म्हणजे सांगली आणि कोल्हापूर आणि सावंतवाडी, निपाणी या भागामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.